छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। सध्या पेट्रोलचा दर प्रति लिटर 108 रुपये 56 पैसे इतका झाला असून यापूर्वी तो 105 रुपये 42 पैसे होता। म्हणजेच पेट्रोलच्या दरात 3 रुपये 14 पैशांची वाढ झाली आहे। तसेच डिझेलच्या दरातही 3 रुपये 11 पैशांनी वाढ झाली आहे। या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अरे काय रेट वाढले, गरीब माणसाला कसं करायचं? गाड्या उभ्या करून ठेवा का? कसं काय व्हायचं साहेब? हा, गरीब माणसाला काय करायचं? काम धंदे नाही येत, कसं काय व्हायचं? बघा आता सरकारला सांगा काय काय नाही गरीबाचं, मोठे लोक टाकता। बघा काय करायचं तर 3 रुपये वाढले। हा, काय म्हणलं? हो ना, तेच ना, काम धंदे करायचे नाही, घरी बसायचं का बिगर उपाशी झोपायचं घरात, काय करा? मग बघा सरकारला म्हणा करा बाबा गरीबासाठी काहीतरी। वाढीत राहिले रेट तर काय करा? गॅसची किंमत गेली कुठं 1000 आणि 2000। बघा आता काय करायचं? पहले महंगाई जोरों पे है, परेशान है आम जनता, तो बुरा हाल है एकदम, बहुत बेकार कंडीशन है पब्लिक। इस महंगाई को खत्म होना, कम होना दर तो वो बढ़ रहे उल्टा हो। पहले बहुत मार है, हर चीज की मार है चारों तरफ। नहीं, बहुत बुरा इफेक्ट गिर रहा है उस पे। आम जनता तो बिल्कुल परेशान है उस पे, मिडिल क्लास पब्लिक का जीना मुश्किल हो गया। परिणाम तर सर्वसामान्यांवर होतो, श्रीमंत लोकांवर थोडी होतो, राजकारणी लोकांवर, नोकरीवाल्यांवर नाही होत। सर्वसामान्य कामगार आणि छोटे मोठे भाजी विक्रेते यांच्यावरती होतो। त्याच्यामुळे थोडी परेशानी तर होतीच सगळ्यांना। ते तर सगळेच करतात ना, कारण जे आता ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, जे मोठे लोक आहे, ज्यांना नंबर 2 ची कमाई असते, तेच लोक हे करतात। सर्वसामान्य माणूस कष्ट करून कुठे पेट्रोल टाकणार आहे? पेट्रोल तर टाकणार नाही आणि कुठे जाणारही नाही कामाच्या व्यतिरिक्त, कारण त्यांना फक्त कामालाच जावं लागतं। श्रीमंत लोक फिरायला जातात, फंक्शनला जातात, याला जातात त्याला जातात, शौक पाण्यासाठी इकडे तिकडे फिरतात। झळ बसणार आहे सामान्य व्यक्तींना खरं तर या दरवाढीमुळे, कारण की पहिले जरा कमी होतं, पण आता जरा वाढल्या असल्या कारणामुळे थोडंसं आता सामान्य माणसांना सुद्धा याची झळ बसणार आहे आणि त्यांचं आर्थिक बजेट पूर्ण होण्याची शक्यता आहे।